शेतकरी बांधवांसाठी एक खूप मोठी आणि खरं तर एक चांगली बातमी आहे. सरकारने कर्जमाफीवर एक महत्त्वाचा जी.आर. म्हणजे शासन निर्णय काढलाय. तर आज आपण हा जी.आर. नक्की आहे तरी काय आणि यामुळे शेतकऱ्यांनी काय निर्णय घ्यावा हे एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. खरं तर खूप दिवसांपासून याचीच वाट बघितली जात होती. आंदोलनं झाली, खूप चर्चा झाली आणि आता कुठे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आशेचं किरण दिसतंय. असं म्हटलं जातंय की हा जी.आर. लाखो करोडो शेतकऱ्यांच्या आयुष्यात एक मोठा बदल घडवू शकतो. हा जो शासन निर्णय आहे ना, तो विशेषतः ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. यात चालू कर्ज, थकीत कर्ज, पुनर्गठित कर्ज या सगळ्यांबद्दल स्पष्टता देण्याचा प्रयत्न केलाय, ज्यामुळे शेतकऱ्यांचा जो काही गोंधळ उडाला होता तो दूर व्हायला मदत होईल. चला, सगळ्यात आधी हे बघूया की या जी.आर. मधून शेतकऱ्यांना तात्काळ काय दिलासा मिळतोय, जो अनेकांसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. तर तो दिलासा म्हणजे सगळ्या प्रकारच्या पीक कर्जांच्या वसुलीला ताबडतोब थांबवण्यात आलंय. मग ते कर्ज सहकारी बँकेचं असो किंवा राष्ट्रीयकृत बँकेचं, काहीही असो, वसुली तुर्तास थांबली आहे. आणि ही तारीख खूप महत्त्वाची आहे, 26 नोव्हेंबर 2025. हो, या तारखेपर्यंत जी.आर.नुसार बँकेचा कोणताही माणूस, कोणताही प्रतिनिधी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याच्या दारात येऊ शकणार नाही. ही एक खूप मोठी गोष्ट आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही कर्ज वसुलीची स्थगिती सरसकट सगळ्यांना नाहीये. ज्या भागात सरकारने अधिकृतपणे अतिवृष्टी जाहीर केली आहे, जिथे पंचनामे झाले आहेत, 33% जास्त नुकसान झालंय आणि ज्यांना आपत्ती निवारण अनुदान मिळते, फक्त त्याच शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. आणि नेमक्या याच मुद्द्यामुळे अनेक शेतकऱ्यांपुढे एक मोठा पेस उभा राहिला आहे. एक असा प्रश्न जो त्यांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. सरकारने शेतकऱ्यांपुढे 2 पर्याय ठेवले आहेत. एक म्हणजे कर्जाचं पुनर्गठन करून घ्या आणि दुसरा म्हणजे कर्जमाफीची वाट बघा. आता यापैकी निवडायचं काय, हाच खरा प्रश्न आहे. बरं, मग हे 2 मार्ग नक्की आहेत तरी काय? बघा, पुनर्गठन केलं तर शेतकऱ्याचं कर्ज हेच चालू कर्ज मानलं जातं, म्हणजे तो एक नियमित कर्जदार ठरतो. पण जर कर्जमाफीची वाट बघितली तर तेच कर्ज थकीत होतं आणि गंमत म्हणजे कर्जमाफी मिळवण्यासाठीच ही थकीत असण्याची अटच सगळ्यात महत्त्वाची ठरू शकते. याचाच अर्थ शासनाची एक छुपी रणनीती दिसतेय. या जी.आर.च्या माध्यमातून 2 प्रकारचे शेतकरी आपोआप वेगळे काढले जात आहेत. म्हणजे जी.आर.मध्ये असं थेट कुठेही लिहिलेलं नाहीये, पण एक अशी व्यवस्था तयार होतीये जी आपोआपच कर्जमाफीचे खरे लाभार्थी कोण आहेत हे ठरवेल. आणि हा जो पुनर्गठनाचा पर्याय आहे तो मुख्यत्वे करून दुसऱ्या गटासाठी आहे, ज्यांना कर्जमाफी मिळणार नाही. मागच्या अनुभवांवरून आणि सध्याच्या तपासणीवरून हे जवळजवळ निश्चित आहे की जे शेतकरी टॅक्स भरतात, मोठे जमीनदार आहेत, नोकरी करतात किंवा ज्यांच्याकडे कमाईचे दुसरे मार्ग आहेत, गाडी बंगला आहे, अशा लोकांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. मग यातून स्पष्ट काय होतं, तर कर्जमाफीचा खरा उद्देश हा गरीब, अल्पभूधारक आणि फक्त शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून बाहेर काढणं हाच आहे. ठीक आहे, तर मग या सगळ्याचा सार काय? शेतकऱ्यांनी आता नक्की काय करायला हवं? चला, यावर जो सल्ला दिला जातोय तो थोडक्यात समजून घेऊया. जे अल्पभूधारक आणि गरजू शेतकरी आहेत, ज्यांना वाटतंय की ते कर्जमाफीच्या सगळ्या अटींमध्ये बसतात, त्यांच्यासाठी सल्ला एकदम स्पष्ट आहे. तुम्ही कर्जाचं पुनर्गठन अजिबात करू नका. उलट ते कर्ज थकीत होऊ द्या. आणि हाच कर्जमाफी मिळवण्याचा मार्ग आहे. आपलं चालू कर्ज थकीत होऊ देणं हीच कर्जमाफीच्या यादीत नाव येण्याची सगळ्यात महत्त्वाची पायरी ठरू शकते. याच्या अगदी उलट जे मोठे शेतकरी आहेत, ज्यांना माहिती आहे की आपण कर्जमाफीच्या नियमांमध्ये बसणार नाही, त्यांच्यासाठी पुनर्गठनाचा पर्यायच जास्त सुरक्षित आहे. याने त्यांचं कर्ज दीर्घ मुदतीचं होईल आणि ते डिफॉल्टर होण्यापासून वाचतील. या काही महत्त्वाच्या तारखा आहेत, त्या नक्की लक्षात ठेवा. मार्च-एप्रिलमध्ये कर्जमाफीच्या याद्या तयार होतील अशी अपेक्षा आहे, तर 30 जूनपर्यंत अंतिम निर्णय येईल असं दिसतंय. आणि हो, कर्जवसुलीवरची बंदी नोव्हेंबर 2025मध्ये संपेल. तर शासनाचा हा जी.आर. केवळ दिलासा घेऊन आलेला नाहीये, तर प्रत्येक शेतकऱ्यापुढे एक मोठा प्रश्न उभा करून गेला आहे. कर्ज पुनर्गठन करायचं की कर्जमाफीची वाट पाहायची? हा निर्णय आता प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या परिस्थितीचा आणि भविष्याचा विचार करून खूप काळजीपूर्वक घ्यावा लागणार आहे.